स्वागत आहे मित्रांनो तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. मित्रांनो, आज परत आपल्या दिशेनं निघत आहे मित्रांनो. तर परत राहू मित्रांनो ब्लॉगमध्ये. मित्रांनो, परत पुन्हा मी तेच रिपीटमध्ये नाही सांगणार, परंतु एकच सांगणार आहे की ज्यांना कुणाला ब्लॉगची तुम्हाला आवड असेल किंवा नवीन यूट्यूब चॅनल सुरू करायचं असेल तर करा. इतर लोकांचा विचार करू नका. एवढं काही तेव्हा ठरलं माझं मत विकासाला. बघू शकता निवडणुकीचं माहोल तिकडे तिकडे सगळीकडे सुरू आहे. समोरचा रिॲक्शन बघा त्याचं. तर मित्रांनो, आपला मुद्दा हा होता बोलायचा की ज्यांना कोणाला ब्लॉगिंग किंवा नवीन यूट्यूब चॅनल सुरू करायचे असेल किंवा जे कोणी पण नवीन यूट्यूबर असतील मित्रांनो, त्यांनी नक्कीच मला असं वाटते मित्रांनो की मग तो कोणीही असो मित्रांनो, एवढंच माझं सांगणं असेल की नेमकी सुरुवात तुम्ही करायला हवी आणि सुरुवात करा. इतर लोक काय म्हणतील काय करतील याचा कुठलाही विचार कृपया कोणीही करू नका. कारण की जेवढे काही आतापर्यंत जे यशस्वी लोक झाले आहेत त्या सर्वांनी जर या गोष्टीचा विचार केला असता तर आज ते त्यांच्या आयुष्यात यशस्वी नसते. मित्रांनो, बनत राहू आता ब्लॉगमध्ये. आता मी थोडं थेट निघणार आहे मित्रांनो. वेळ कमी असते, कामं भरपूर जास्त असते, त्याच्यामुळे मी जास्त बोलू शकत. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. इंडिकेटर दिलं गड्यानं. आता खरेदी करतो आणि बोलतो तुमच्याशी खरेदीच्या नंतर. मांजरची पिल्लं त्यांच्या आयुष्यामध्ये मित्रांनो मला एकच गोष्ट समजते मित्रांनो की प्रत्येक यशस्वी जे काही कोणा लोक आहेत त्यांचं कुठेच काय कोणाचं काय घोडा उडलं नाही आणि ते लोक आयुष्यात विचार करीत बसले नाही आमचं कसं होईल का होईल. ते जे विचार करीत बसले असते आज तर ते याच स्तरावर नसते शकते. मला एकच गोष्ट येऊ शकते आणि यापेक्षा छान काय असू शकतं की आज त्यांच्या आयुष्यात यशस्वी आहेत आणि आपण फक्त लोक विचार करीत बसतो.
काही पण होईल मित्रांनो, ते फक्त आणि फक्त भगवंताकडे हात जोडून सांगून द्या. बाकी तुमचे कर्म तुमच्या हाती. नेहमी आपले कर्म चांगले ठेवा आणि काम करत राहा. कसल्या गोष्टीची काळजी करायची गरज नाही. एकच गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, आयुष्यात जर यशस्वी व्हायचं असेल, जो काम करायला लाजला नाही तोच माणूस आयुष्यात जगाच्या पाठीवर सर्वत्र गाजलेला आहे. आणि प्रत्येकाचं तोंडावर म्हणा, कानाकोपऱ्यात म्हणा, शेवटी त्याचंच नाव चालेल. म्हणून कुठलंही काम छोटं किंवा मोठं नसतं, ते तुमच्या बघण्याच्या दृष्टीकोन महत्त्वाचं असतं. फक्त ते तुमच्या दृष्टीने ते फक्त महत्त्वाचं